नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण संक्रांतीनिमित्त खमंग खुसखुशीत अशी तिळाची वडी बनवूया। तिळाच्या वडीसाठी इथे मी या वाटीने मोजून 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी तीळ, 2 वाट्या गूळ, थोडेसे वेलदोडे, थोडंसं जायफळ आणि तूप घेतलेलं आहे। सगळ्यात पहिले आपण तीळ भाजून घेऊ। कढई तापलेली आहे। आता तीळ भाजून घेते। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला तिळाची वडी करून दाखवणार आहे। तीळ चांगले फुलूपर्यंत, तडतड वाजेपर्यंत चांगले खरपूस भाजून घ्यायचे। जास्त लाल नाही करायचे, नाहीतर मग ते कडू लागतात, जळकट लागतात। अशा पद्धतीने आपले तीळ भाजून झालेले आहे। आता गॅस बंद केलाय। आता एका भांड्यात तीळ काढून घेऊ। आता आपण हे तीळ चांगले गार करून घेऊ। इथे मी शेंगदाणे भाजलेलेच घेतले असल्यामुळे शेंगदाणे नाही भाजत। आता मी शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेते। शेंगदाण्याचा कूट जास्त बारीक नाही करायचा, असाच ओबडधोबड ठेवायचा। आपले तीळ पण चांगले गार झालेले आहे। आता ते तिळाचं पण याच पद्धतीने थोडासा ओबडधोबड कूट करून घेऊया। यातले हे भाजलेले तिळामधले थोडेसे तीळ वडीच्या वरतून टाकायला ठेवू आपण बाजूला। इतके 2 चमचे तीळ ठेवले मी। बाकी तिळाचा आपण कूट करून घेऊ। अशा पद्धतीने तिळाचा कूट करून घ्यायचा। आता आपण कढईत गूळ घालून घेऊ। कढई गरम झालेली आहे। आता आपण कढईत तूप घालू। गूळ चांगला असा बारीक करून घ्यायचा, मग जास्त वेळ लागत नाही विरघळायला। आणि गूळ सतत ढवळत राहायचा। आता संपूर्ण गूळ असं विरघळलेला आहे। आपण या वेळेला यात थोडंसं 1-2 चमचे पाणी घालू, म्हणजे ह्याची वडी व आपली तिळाची वडी चांगली खुसखुशीत होते। आता 1 मिनिटभर याला चांगलं उकळून देऊ। आता बघा कसं गूळ शिजतोय हा। आता या वेळेस याच्यात अजून तूप घालू आपण, म्हणजे वडीला एक चव पण येते आणि खुसखुशीत पण होते। आता आपण यात शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट मिक्स करू। गॅस एकदम बारीक केलेला आहे मी। थोडीशी वेलची पूड आणि थोडंसं जायफळ। जायफळमुळं गुळाच्या वडीची चव अतिशय छान लागते। आता हे चांगलं मिश्रण चांगलं मिक्स करू। तूप लावून घ्यायचं एका ताटाला। आता हे मिश्रण तूप लावलेल्या ताटात आपण थापून घेऊया। अशी प्लेन तळ असलेली वाटीला थोडंसं तूप लावायचं आणि त्याने वडी आपली सारखी एकदम प्लेन करून घ्यायची। तुम्हाला जाड पातळ जशी हवी असेल तेवढ्याच याच्यात थापायची। पातळ हवी असेल तर, कारण वडी खूप गरम आहे म्हणून हाताने नाही थापता येणार ती। याच वेळेस आपण भाजलेले तीळ काढून ठेवले होते ते थोडेसे वरतून घालते मी, म्हणजे वडी एकदम छान दिसते। आता ही आपली वडी थापून झालेली आहे। थोडीशी थंड झाली की आपण हिच्या वड्या पाडून घेऊ। आता वडी थोडीशी गार झालेली आहे। आपण वड्या पाडून घेऊ, कारण जास्त जर गार झाली तर वड्या अशा तुटतात, म्हणून थोडंसं असं गरम असतानाच आपण वड्या पाडून घ्यायच्या।
अशा प्रकारे आपण आता या सगळ्या वड्या पाडून घेऊ. साध्या सोप्या पद्धतीने आपल्या तिळाच्या वड्या तयार करून झालेल्या आहेत. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.